नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 10 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडहिंग्लजमध्ये झाली मध्यवस्तीत धाडशी चोरी. कासार गल्ली आणि विधी शिंदे हायस्कूल जवळील 3 बंद घरे फोडली. 50,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास. आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांना पोलीस प्रशासनाने जलसमाधीपासून रोखलं. पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनीही दिले मार्ग काढण्याचे आश्वासन. त्यामुळे जलसमाधी आंदोलन झाले तुर्तास स्थगित. आजरा तालुक्यात पावसाने पडझडींचे प्रमाण वाढले. अवंडी वसाहतीमधील सार्वजनिक मंदिर ढासळले. तहसील प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश. कौशल्य विकास, आवड आणि कठोर परिश्रम यातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो. बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर DN मिसाळे यांचे प्रतिपादन. चंदगड येथील रभा मार्कोळकर महाविद्यालयात करिअर आणि काउन्सिलिंग सेलच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन. अंगणवाडीतील चिमुकल्यांना शैक्षणिक खेळणी भेट. गडहिंग्लजमधील शहा कुटुंबियांचा आदर्शवत निर्णय. पार्श्व उद्योग समूहाचे संस्थापक कैलासवासी प्रकाश शहा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजन. चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये एक पेड माँ के नाम. पाटणे वन विभागाच्या सहकार्याने वन महोत्सव केला साजरा. वन क्षेत्रपाल प्रशांत आवळे आणि मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल यांनी केलं मार्गदर्शन.